नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे संविधान दिन किंवा दिवस या विषयावरती मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे संविधान दिन किंवा दिवस याबद्दल मराठी निबंध. बदलता काळ नवे स्वप्न, बदलता काळ नवे स्वप्न, संविधानात सापडेल प्रत्येकाची मन, संविधानात सापडेल प्रत्येकाची मन. उंचावू या विचारांचा नवा सूर्य उगू, उंचावू या विचारांचा नवा सूर्य उगू. संविधान दिनाच्या बोलांनी एकता मांडू, संविधान दिनाच्या बोलांनी एकता मांडू. बदलता काळ नवे स्वप्न, संविधानात सापडेल प्रत्येकाची मन. उंचावू या विचारांचा नवा सूर्य उगू, संविधान दिनाच्या बोलांनी एकता मांडू. संविधान दिन म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारताचा संविधान 1949 मध्ये मंजूर करण्यात आला होता. भारताच्या संविधानाची रचना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या मेहनतीनंतर करण्यात आली. भारतीय संविधानाच्या रचनेमागील उद्देश म्हणजे भारतातील सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता याची गॅरंटी देणे. संविधानाच्या पाडावात डॉक्टर भीमराव आंबेडकर हे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासह संविधान समितीतील इतर सदस्यांनी भारताच्या विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिक वैविध्याचा आदर करीत एक ऐसा संविधान तयार केले जे भारताच्या लोकशाहीचे मौलिक तत्वे प्रतिबिंबित करते. संविधान आमचं हक्काचं घर, संविधान आमचं हक्काचं घर. एकतेत भिन्नता देशाचं आक्रोश सदा तर, एकतेत भिन्नता देशाचं आक्रोश सदा तर. प्रजासत्ताकाचा संदर्भ सन्मानाची गोष्ट, प्रजासत्ताकाचा संदर्भ सन्मानाची गोष्ट. घनतेच्या मातीत इतिहासाची होली येते, घनतेच्या मातीत इतिहासाची होली येते. संविधान आमचं हक्काचं घर, एकतेत भिन्नता देशाचं आक्रोश सदा तर. प्रजासत्ताकाचा संदर्भ सन्मानाची गोष्ट, घनतेच्या मातीत इतिहासाची होली येते. भारतीय संविधानाचा प्रारंभ हम भारत के लोग या वाक्याने होतो, जो भारताच्या
लोकशाहीच्या तत्वांची उपाधी देतो. संविधानाने भारताला एक संघीय राज्य दिले असून येथे लोकशाहीचे खरे स्वरूप सर्व मानवाचे आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात आले आहे. संविधान दिन साजरा करताना प्रत्येक नागरिकाने आपल्या संविधानाबद्दलचा अभिमान व्यक्त करणे आवश्यक आहे. हा दिन संजीवनी समान आहे, कारण यामुळे आपण आपल्या अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव करतो. यावेळी अनेक शाळा, महाविद्यालये व संस्थांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये संविधानाच्या महत्त्वावर चर्चा, वाचन, लेखन आणि निबंध स्पर्धा यांचा समावेश असतो. संविधान दिन साजरा करताना आपण संविधानाची शपथ घेतो की आपण आपल्या देशाच्या विविधतेचा आदर करणार आहोत आणि घेतलेल्या अधिकारांचा योग्य उपयोग करणार आहोत. त्यामुळे संविधान दिन हा केवळ ऐतिहासिक महत्त्वाचा दिवस नाही, तर तो आपल्याला एकत्र येण्याची आणि आपल्या देशातील लोकशाहीचे रक्षण करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. या दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संविधानाच्या मूलभूत तत्वांचा आदर करणे आणि त्याची जाणीव ठेवणे, ज्यामुळे हम सबका भारत एक श्रेष्ठ देश बनेल. कायदे व नियम न्यायाची शक्ती. कायदे व नियम न्यायाची शक्ती. गणराज्याची दिशा ऊर्जेसह विविधता. गणराज्याची दिशा ऊर्जेसह विविधता. संविधान दिन साजरा करतो. संविधान दिन साजरा करतो. डोक्यावर तीर्थ, हृदयात आदर्श ठेवतो. डोक्यावर तीर्थ, हृदयात आदर्श ठेवतो. कायदे व नियम न्यायाची शक्ती. गणराज्याची दिशा ऊर्जेसह विविधता. संविधान दिन साजरा करतो. डोक्यावर तीर्थ, हृदयात आदर्श ठेवतो. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.